आज तर मी माझ्या फ्रेंड्सच्या तोंडातून धूरच काढला. तू कसा ते लास्टला समजेल. आज माझी होती एक्झाम आणि फक्त माझ्याकडे 1 तास होता. तर मी विचार केला फटाफट मेथी आणि काकडीचे पराठे बनवते, कारण की मला दोन्ही पराठे खाऊ वाटत होते. मी बोलला चला ह्यांना मिक्स करूनच आपण पराठे बनवूया. तर त्यासाठी मी काकडी खिसून घेतली, मेथी कापून घेतली धुवून वगैरे. मग गव्हाचं पीठ घेतलं, बेसन घेतलं, हळदी घेतली, त्यात थोडंसं अजवाईन टाकलं, मिरची लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकली, मेथी टाकली आणि मीठ आणि खिसलेली काकडी टाकून चांगलं पीठ मळून घेतलं. आणि इथेच मी चटणीची तयारी करत होती. आज काय माहिती माझ्या डोक्यातून कुठून आलं, मी विचार केला आज लाल चटणी बनवते. मिरच्या मी भिजायला टाकल्या, तोपर्यंत मी सर्व पराठे लाटून घेतले. आणि एवढा मला लेट होत होतं ना, मला असं झालं तर की फटाफट मी बनवू आणि फटाफट पळू. आणि इथे जरा मम्मीवर प्रेम होतं गेलं तर माझं. पराठे बनवायचं कारण हे पण आहे की मी माझ्या मॅमसाठी घेऊन चाललेली आणि फ्रेंडसाठी, कारण की खूप दिवस झाला त्यांनी काही खाल्लं नव्हतं माझ्या हाताचं. म्हणून मी बोलला चला आज तरी नेते. मला ना खूप आवडतं माझ्या हाताचं सगळ्यांना चारायला. आणि इथे मी चटणी बनवते. लसूण आणि मिरची टाकली, थोडी काश्मीरी मिरची पावडर टाकली, सॉल्ट टाकला आणि मस्त पेस्ट बनवून घेतली. आणि माझ्या तोंडावरून कळतच असेल मी किती सिरियसली सर्व करते. मी पराठे आधी मॅडमसाठी पॅक केले आणि नंतर माझ्या फ्रेंड्ससाठी पॅक केले. आणि मस्त तेल गरम होऊस्तर वेट केला आणि मस्त त्याला चटणीला तडका दिला. आणि चटणी बघा अशी एकदम लाल. माझे मित्र बोलत होते चटणी तुझ्यासारखीच एकदम झणझणीत झाली. मग इथं मी पिशवीत पॅक बिक करून घेतला आणि मी कॉलेजसाठी रेडी झाली होती. नाही बघा ही माझी मॅम आणि मॅमला पण आवडले, पण माझ्या फ्रेंडची हवा टाईट झाली ती चटणी खाऊन. पराठा भारी होता पण चटणी जरा